नमस्ते देवी और सज्जनो. आशाताईस रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया. आज आपण बनवणार आहोत मोदकला मागे टाकेल अशी तांदळाची मिठाई. तर इथे हे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत 1 वाटी. आणि या रेसिपीसाठी बासमती तांदूळच घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकायची आणि तांदूळ बुडेल एवढं पाणी टाकायचं आहे. तांदळाला 5 मिनिट झाकून बाजूला ठेवायचं आहे. तांदळाला पाण्यामध्ये 5 मिनिट ठेवलं की तांदूळ थोडे सॉफ्ट होतात. आता एका प्लेटमध्ये टाकायचं आहे 2 वाट्या तांदळाचं पीठ. पिठामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आहे. तांदळाच्या पिठाची उकड काढायची नाहीये. याच्यामध्ये टाकायचं आहे गरम पाणी. हे थोडं थंड झालं की याला छान हाताने मळून घ्यायचं. गोळा छान मळला गेला आहे. याला झाकून ठेवूया. तोपर्यंत स्टफिंग साठी सारण बनवायचं आहे. गॅसवर कढाई ठेवलेली आहे. कढाईमध्ये 1 चम्मच तूप टाकायचं. तूप गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये टाकायचं खोबरं. खोबऱ्याला 2-3 मिनिट तुपामध्ये छान भाजून घ्यायचं आहे. खोबरं छान भाजलेलं आहे. खोबऱ्याची छान सुगंध सुटलेली आहे. खोबऱ्यामध्ये टाकायचं 1 वाटी दूध. तसंच टाकायचे मिल्क पावडर आणि सोबतच टाकायचं आहे गूळ. फ्लेवरसाठी इलायची पावडर टाकायची आहे. किंवा मनपसंत ड्रायफ्रूट पण टाकू शकता. सारणाला 2-3 मिनिट छान शिजवून घेतलेलं आहे आणि सारण छान घट्ट पण झालेलं आहे. सारण तयार आहे. काढून घेऊया. तर तांदूळ ठेवून पण 5 मिनिट झालेले आहेत. तांदूळ छान फुलले आहेत आणि जो हळदीचा कलर आहे ते तांदळामध्ये लागलेला आहे. याची मिठाई बनवसाल तर अशी पिवळ्या कलरची मिठाई बनेल आणि खूप अट्रॅक्टिव्ह अशी मिठाई दिसेल. तर हे हळदीचं पाणी जे आहे ते काढून टाकायचं. या तांदळातलं पाणी काढून टाकलेलं आहे. घेऊया एका प्लेटमध्ये. पीठ पण छान मुरलेलं आहे. पिठाला थोडंसं मळून घ्यायचं आहे. तर याचा घ्यायचा आहे 1 लिंबू एवढा गोळा घ्यायचा आहे. एवढा. आणि याची अशी पारी बनवायची. ज्यांना मोदकाच्या कळ्या बनवता येत नाहीत त्याने ही मिठाई जरूर बनवा. हे सारण पण थंड झालेलं आहे. सारण या पारीमध्ये भरायचे आहे. याला करायचंय बंद. आणि हा बॉल जे आहे ते याला तांदळाची कोटिंग करून घ्यायची आहे. अशा प्रकारे. तर चला सगळे बॉल असेच बनवून घ्यायचे. एका चाळणीला तूप लावून घ्यायचं आहे. हे बॉल जे आहेत ठेवायचे चाळणीमध्ये. तर इथे एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे
आणि चाळणी ठेवायची त्या भांड्यावर. त्याला 10 ते 15 मिनिट स्टीम करून घ्यायचं आहे. मिठाईला स्टीम करून 10 ते 15 मिनिट झालेले आहे. चला बघूया. तर बघा खूप छान असे स्टीम झालेले आहे. आता ही मिठाई सर्व करण्यासाठी तयार आहे. मिठाई खूप छान झालेली आहे आणि जे तांदूळ होते ते तांदूळ पण खूप छान स्टीम झालेले आहेत किंवा शिजलेले आहेत. एक ही मिठाई मी कापून पण दाखवते. बघा खूप छान मिठाई झालेली आहे. तर ही मिठाई कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा आणि रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.